नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. मराठी माझा नांदेडच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. भाजपाची सत्ता असलेल्या महाराष्ट्र राज्यात पूर्णतः गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये राज्यात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय स्तरावर गोवंश हत्या बंदी कायदा राबविला जात आहे. मात्र त्या उलटचे चित्र नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरालगत असलेल्या हाडांच्या कारखान्यामध्ये पाहावयास मिळत आहे. या परिसरात हाडांचे 4 कारखाने आहेत. सदरील कारखान्यात लाखो गोवंशाच्या हाडांचा साठा असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात हाडांचा साठा आला कुठून असा प्रश्न उपस्थित करून बिलोली शहरातील कुरेशिया समाजातील युवक आक्रमक झाले आहेत. एकीकडे गोवंश हत्या बंदीचा कायदा दाखवीत पोलीस प्रशासन कुरेशिया समाजावर गुन्हे दाखल करीत आहे, तर दुसरीकडे लाखो गोवंशांच्या हाडांचे साठे जमा करणाऱ्या कारखानदारावर कारवाई का केल्या जात नाही असा प्रश्नही कुरेशी समाजाच्या वतीने उपस्थित केला जात आहे. सदरील कारखान्यातील लाखो जनावरांच्या अवयवांची हाडे जप्त करून सदरील कारखाना चालकावर गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी येथील कुरेशिया समाजाने केली आहे. कारखान्यालगत शाळा, धार्मिक स्थळे व नागरिक वस्ती असल्याने हाडांच्या दुर्गंधीचा नाहक त्रास विद्यार्थी, भाविक व नागरिकांना होत आहे. सदरील हाडांचे कारखाने हे प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच चालू असल्याने या हाडांच्या कारखान्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यामुळे सदरील हाडांचे कारखाने हे अधिकृत आहेत का अनधिकृत याचा उलगडा अजून तरी झाला नसून या प्रकरणाकडे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे गांभीर्याने घेतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत पाहता सदरील हाडांच्या कारखान्यावर आक्षेप घेत आंदोलन करणाऱ्या कुरेशिया समाजाची नेमकी भूमिका काय आहे ते पाहूयात मराठी माझा नांदेडच्या पुढील बातमीपत्रात. महाराष्ट्र राज्यात प्राणी संरक्षण अधिनियम 2015 या कायद्याच्या तरतुदीनुसार गोवंश हत्याबंदी कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू झालेला असून 2015 पासून गाय, वळू, बैल यासारख्या जनावरांची कत्तल करण्यास प्रतिबंध व बंदी आहे. तरी पण बिलोली शहरात, बिलोली तालुक्यातला हडीचा कारखाना जे की रेडा व म्हैस यांची हाडं न आणता संपूर्ण गोवंश जातीतील जनावरांची हाडं आणून इथं पिसण्याचं काम होत आहे. या गोवंश हत्याबंदी कायदाचा परिपूर्ण अंमलबजावणी व या हाडांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई प्रशासनाने करावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. माननीय पोलीस निरीक्षक साहेब असतील, उपविभागीय पोलीस अधिकारी असतील, माननीय तहसीलदार साहेब असतील, उपविभागीय अधिकारी मॅडम असतील, यांना सर्वांना विनंती आहे, या सर्व गोवंश जातीच्या जनावरांची हाडं आली कुठून, याचा म्होरक्या कोण, याचा मालक कोण, याला कायदेशीर परवानगी दिली कोणी, या सर्व बाबींची सर्व तपास चौकशी झाली पाहिजे व कठोर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र राज्यात सध्या रेडा व म्हैस फक्त या जनावरांची कत्तल करण्याची परवानगी असताना सुद्धा समस्त कुरेशी समाज आज उघड्यावर आलेला आहे. तरी पण त्यांना त्या जनावरांची कत्तल करण्याची परवानगी देत नाहीत. तर हे जनावरांची हाडं आली कुठून, हे सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. यावर कारवाई न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत. आज प्रशासन से हमको ये सवाल करना है, 1 किलो मांस भी अगर रहेगा भैंस और हेले का तो पुलिस प्रशासन घर में घुस के कार्रवाई करते, मगर यहाँ बिलोली शहर के अंदर 4 हड्डी के कारखाने चालू है जो कि 1 से 1.5 लाख जानवर की यहाँ पे कत्तल हुए सो हड्डी यहाँ पे दिख रही है और उसके पूरे हड्डी है, उनका चमड़ा है, त्याचे कातडे आहेत, खुरं सुद्धा आहेत, त्याचे नख, त्याचे जनावरांचे नख, खुरं सगळे आहेत. 1 ते 1.5 लाख जनावर इथं कत्तल झालेली. त्यावर प्रशासन कारवाई काय करणार? प्रशासन झोपलेलं आहे का? माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे, या हड्डीच्या कारखान्यावर कोणाची मुभा आहे?
त्यांनी याच्यावर कारवाई करतील का? काय मजबुरी आहे त्यांची न करण्याची कारवाई? अर्धा किलो मांस जरी भेटला तर त्याच्यावर कारवाई करता. हे 1 ते 1.5 लाख जनावरांचे खुरं आहेत, याच्यावर कारवाई कस का करत नाही तुम्ही? हा आमचा सवाल आहे. आणि राहिला विषय कुरेशी समाजाचा. आज कुरेशी समाज 1 महिना झाला संपावर आहे. रेडा असल, म्हैस असल, बैल असल, गाय असल, सगळ्याच जनावरांना खरेदी विक्री वर बहिष्कार टाकलेला आहे. आम्ही खरेदी विक्री करणार नाही जोपर्यंत प्रशासन आम्हाला या सर्व बाबींची शासनाकडून मुभा देत नाही. आम्ही करणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. तर हे हड्डीचे कारखाने चालू कसे राहतात यावर प्रशासन जबाब देईल का? हा कारखाना बंद होईल का? हा व्यवसाय जनावरांची खरेदी विक्री करणे आणि रेडा व म्हैस या जनावरांची कत्तल करणे आमच्या वंश परंपरेचा व्यवसाय आहे, वडिलोपार्जित आहे. हजारो वर्षापासूनचा आमचा व्यवसाय असून आम्हाला त्रास देता तुम्ही. आज आम्ही उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्या समाजावर. याकडे प्रशासन लक्ष देईल का? आम्ही एवढ्या त्रासात असताना सुद्धा हा हाडाचा कारखाना चालतो कसा यावर मला प्रशासनाला जाब विचारायचा आहे. वेळीच या कारखाना जर बंद झाला नाही तर आम्ही खूप मोठं आंदोलन बिलोली शहरात करणार आहोत. या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो. महाराष्ट्र के अंदर गोवंश हत्याबंदी कायदा रहते पर ये गाड़ी आई वाली इसमें चाहिए लोड पूरा. ये गाड़ी आने वाली है हड्डी की, इसमें पूरा लोड आने वाला है. नंबर ये नंबर ले लो इसका. वो कम से कम 1 लाख जानवर के होंगे. वो पैर के खुरा है वो 1 लाख जानवर के 1 लाख नाखून है वो पैर के. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात चालू असलेल्या या हाडांच्या कारखान्याबाबत आपले काय मत आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन पुश करा. धन्यवाद.